क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान जेव्हा आमने सामने येतात तेव्हा तो केवळ सामना नसून एक महायुद्ध असते. पण 2026च्या T20 वर्ल्ड कप पूर्वीच एक मोठे वादळ निर्माण झाले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट टीमला भारताविरुद्धचा सामना खेळण्यास मनाई केली आहे. या एका निर्णयामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजली असून आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर म्हणजेच PCBवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCने मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आली आहे. पाकिस्तानवर बंदी येणार का? आणि जर बंदी आली तर दिवाळखोर झालेल्या पाकिस्तानची अवस्था काय होईल? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये. 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो म्हणजे श्रीलंका येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या T20 वर्ल्ड कपचा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. मात्र पाकिस्तान सरकारने अचानक एक फरमान सोडले आहे की त्यांची टीम स्पर्धेत इतर देशांशी खेळेल पण भारतासोबत खेळणार नाही. याला सिलेक्टिव्ह पार्टिसिपेशन असे म्हणतात. ICCच्या नियमांनुसार एकदा तुम्ही स्पर्धेत सहभागी होण्याचे मान्य केले की तुम्ही कोणत्याही एका ठराविक देशाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. पाकिस्तानने फोर्स मेजर म्हणजेच अपरिहार्य परिस्थिती या तांत्रिक कारणांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सरकारने आम्हाला परवानगी दिली नाही त्यामुळे आम्ही हतबल आहोत असे PCBचे म्हणणे आहे. पण ICC आणि BCIने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. कारण त्याच दिवशी पाकिस्तानची ज्युनियर टीम भारतासोबत खेळत होती. या वादाला मोठी राजकीय आणि भावनिक किनार आहे. गेल्या वेळी जेव्हा पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा संपूर्ण देशात संतापाची लाट होती. ज्या देशाचे अतिरेकी आमचे जवान शहीद करत आहेत त्यांच्यासोबत क्रिकेट का खेळायचे असा संतप्त सवाल विचारला जात होता. त्यावेळी भारत खेळायला तयार नव्हता. मात्र ICCच्या करारांमुळे आणि जागतिक दबावापोटी भारताला नाईलाजाने पाकिस्तान सोबत खेळावे लागले होते. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटले होते. महाराष्ट्रात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी पाकिस्तानशी कोणताही संबंध नको या भूमिकेतून ठिकठिकाणी निदर्शने केली होती. मुंबईत सामन्याच्या विरोधात वातावरण तापले होते. सत्ताधारी सरकारला विरोधकांनी म्हणजेच ऑपोजिशनने अक्षरशः धारेवर धरले होते. शहीद जवानांच्या रक्तापेक्षा तुम्हाला क्रिकेटचा पैसा मोठा वाटतो का? या एका प्रश्नाने सरकारची प्रतिमा डगाळली होती. त्याचा मोठा फटका निवडणुकीत आणि राजकीय प्रतिमेत सरकारला बसला होता. सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल होत आहे की ICCने पाकिस्तानवर 1 वर्षाची बंदी घातली असून त्यांचा महसूल 5.75% वरून 2.25% पर्यंत कमी केला आहे. मात्र ही बातमी सध्या खोटी आहे. ICCने अद्याप अधिकृत बंदी घातलेली नाही पण त्यांनी पाकिस्तानला गंभीर परिणामांचा इशारा नक्कीच दिला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटवरील बंदी त्यांच्यासाठी दुष्काळात 13वा महिना ठरेल. चला तुम्हाला मुद्द्यानुसार सांगतो. सर्वप्रथम ICC कडून मिळणारा निधी थांबणार. PCBचा एकूण 80% महसूल हा ICC कडून मिळणारा वाट्यावर अवलंबून असतो. जर ICCने पाकिस्तानचे सदस्यत्व रद्द केले किंवा महसूल कमी केला तर पाकिस्तानला खेळाडूंचे पगार देणेही अशक्य होईल. द्वितीय, ब्रॉडकास्टिंगचे नुकसान. भारत पाकिस्तान सामन्याचे व्ह्यूअरशिप कोट्यवधींमध्ये असते. हा सामना न खेळल्यास ब्रॉडकास्टरच्या अंदाजे $250 दशलक्ष नुकसान होईल. हा दंड ICC पाकिस्तानकडून वसूल करू शकते. मग तृतीय, PSL धोक्यात. जर पाकिस्तानवर बंदी आली तर परदेशी खेळाडू पाकिस्तान सुपर लीग मध्ये खेळण्यासाठी येणार नाहीत. यामुळे पाकिस्तानची स्वतःची लीग बंद पडू शकते. मग चौथं, आंतरराष्ट्रीय बहिष्कार. एकदा बंदी आली की इतर देश उदाहरण ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड पाकिस्तान सोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार देतील. ज्यामुळे गेट मनी आणि जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न शून्य होईल. थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, पाकिस्तानने क्रिकेटमध्ये राजकारण आणण्याचा जो प्रयत्न केला आहे तो त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. BCCIने स्पष्ट केले आहे की नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. आता चेंडू ICCच्या कोर्टात आहे. जर पाकिस्तानने आपला हट्ट सोडला नाही तर जागतिक क्रिकेटच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव पुसले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. क्रिकेट रसिकांचे लक्ष आता पुढील 48 तासांकडे लागले आहे. कारण
ICC यावर अंतिम निकाल घेणार आहे. खेळ भावनांचा विजय होतो की राजकारणाचा, हे पाहणे औत्सुकताचे ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तानला क्रिकेटमधून नक्कीच बॅन करणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.